से वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। ग्रंथराज दासबोध चिंतन मालिके अंतर्गत आज आपण श्रीमद दासबोध पहिला दशक 9व्या समासाचं काही चिंतन करणार आहोत। 8व्या समासाचं जे आपण चिंतन केलं नाव होतं सभास्थवन। स्तवनांचा दशक आहे आपल्याला माहिती आहे आणि त्या मालिके अंतर्गत स्तवनांना प्रारंभ केल्यानंतर आता हे पुढचं स्तवन आहे परमार्थ स्तवनच रामदास स्वामींनी नाव दिलं। आता स्तव हा परमार्थ पहिली ओवी आहे। आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा श्रीराम। आता स्तव हा परमार्थ। परमार्थ शब्द माहिती आहे परिचयाचा, त्याला स्तवन त्याचं वंदन करतात। परमार्थ हा मार्गही आहे आणि परमार्थ हा एक निश्चित ध्येय सुद्धा आहे। प्रपंच स्तवन नाही केलं रामदास स्वामींनी, परमार्थ स्तवन केलेलं आहे। आणि म्हणून परमार्थ शब्दाचा काय अर्थ आहे थोडासा समजून घेऊ आपण। लहानसा समास आहे, 27 ओव्यांचा आहे फक्त, पण एक खूप मोठा अर्थ त्या समासामध्ये आपल्याला रामदास स्वामींनी समजावून सांगितलेला आहे की जो ज्याला काही भक्ती करायची आहे, देवाची प्राप्ती करायची आहे आणि ते करणं कंपल्सरीच आहे। हो, जीवनात इतर काहीही करणं कंपल्सरी नाही, पण मनुष्य जीवनात आल्यानंतर कंपल्सरी फक्त ईश्वराची प्राप्ती हे ध्येयच आहे। आणि त्या ध्येयाच्या वाटचालीसाठी जो मार्ग अवलंबायचा तो परमार्थ मार्ग असतोय। शब्द पुष्कळदा आपण ऐकला आहे। साधारणपणे आपण सर्वांनी, अगदी नवीन असेल त्यांनीही, ज्याचा परमार्थात प्रवेश आहे, अगदी मुलांनी सुद्धा परमार्थ शब्द ऐकलेला असतो, प्रपंचही शब्द ऐकला असतो। हे दोन्ही एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत, प्रपंच आणि परमार्थ। उपनिषदांमध्ये प्रपंच आणि परमार्थ हे जे दोन शब्द आहेत परस्पर विरोधी आहेत, धर्म पण विरोधी आहेत, त्यांचे ध्येय उद्दिष्टही वेगळे आहेत। ते उपनिषदांमध्ये, श्रुतींमध्ये किंवा वेदवाङ्मयामध्ये त्याला दोन अजून वेगळे शब्द वापरतात। आता ते युगाच्या ओघामध्ये त्याला प्रपंच परमार्थ नावं आपण दिली, पण त्याची अस्सल वेदांतामधली नावं ही अनेक उपनिषदांत मिळतात। श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेतत तौ संपरित्य विनिवक्ती धीरहा असं कठोपनिषद वचन आहे। कठोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे। भगवान यम आणि नचिकेता यांचा संवाद आहे। श्रेयश्च प्रेयश्च तौ संपरित्य असं वर्णन ऐकलं आपण, अशी श्रुती आहे, तिथे मंत्र आहे। म्हणून श्रेयस आणि प्रेयस असे दोन नावं, प्रपंच आणि परमार्थ याचीच ती नाव आहे। ती वैदिक काळातली नाव आहेत की एक प्रेय आहे त्याला प्रपंच म्हणतात आणि एक श्रेयस आहे त्याला परमार्थ म्हणतात। श्रेयस श्रेयस्कर, जे सर्वांच्या आवडीचं गंतव्य प्राप्तव्य, म्हणून ते श्रेयस। श्रेयस आणि प्रेयस अशी दोन नावं कठोपनिषदात ही वैदिक नावं आहेत। प्रपंच आणि परमार्थ, श्रेयस प्रेयस आपण काही म्हणा, रामदास स्वामींनी आपल्या ग्रंथामध्ये, तो मध्ययुगातला ग्रंथ, आता कलियुगातला ग्रंथ असल्यामुळे आपणा सर्वांना सध्या जी परिभाषा समजते त्या प्राकृत भाषेमध्ये प्रपंच आणि परमार्थ शब्द वापरले। मुळात ते प्रेयस आणि श्रेयस असेच आहे। हे दोन मार्ग प्रशस्तच आहेत। मनुष्याला यातला कोणता त्याने स्वीकारायचा
हे क्रियमान स्वातंत्र्य मात्र मनुष्य जीवनामध्ये आहे. पण आधी आपण थोडंसं पहिल्या ओळीचा थोडासा विचार करू आणि मग या समासातल्या 27 ओव्यांचा काही ओव्यांचा आधार घेऊन काही चिंतन आपल्या उपलब्ध वेळेत करण्याचा प्रयत्न करू. आता बंधू, आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा श्रीराम, अशी पहिली ओळी आहे. आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ, निजस्वार्थ याचा अर्थ आता स्तव हा परमार्थ शब्द जो आहे ना मुळामध्ये, या परम अर्थ परमार्थाची अशी फोड आहे, संधी आहे तिथे. तो शब्द नीट जर एकदा समजून घेतला तर पूर्ण 20 दशक पर्यंत परमार्थ शब्द आपल्या कानावर येणार आहे. दासबोधामध्ये परमार्थ शब्द खूप ठिकाणी येणारच आहे. प्रपंचही खूप ठिकाणी येणार आहे. हे विरोधी आहेत. पण रामदास स्वामींनी परमार्थ स्तवन स्तवनांच्या या मालिकेत केलं, प्रपंच स्तवन नाही केलं. कारण त्याचं काय वर्णन करायचं, एक तर तो असार आहे, त्याला कधी शेवट नाही, संपत नाही. परमार्थ संपतो, शेवट सापडतो आणि जे गंतव्य आहे ते मिळतं. म्हणून परमार्थ शब्दाची फोडच अशी आहे, परम अर्थ. परम म्हणजे श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ, त्याला परम म्हणतात. जसं परमवीर चक्र, परमप्रतापी, हे असं आपण ऐकतो. परम शब्द म्हणजे श्रेष्ठ, अत्यंत पराक्रमी, अत्यंत श्रेष्ठ. तसं परम अर्थ शब्द तिथे आहे. अर्थ धातू आहे संस्कृत मध्ये. त्याचे अनेक अर्थ, अर्थ शब्दाचे अनेक अर्थ शब्दकोशातही आहेत. आत्ता आपल्या कामाचा या ओळीत जेवढा अर्थ आहे तेवढा घेऊ. बाकी अर्थ शब्दाचा एक अर्थ धन, संपत्ती, पैसा असाही होतो. पैशालाही अर्थ असा म्हणतो. एखादा जर का खूप गोड बोलत असेल, गोड म्हणजे आपल्याला कळत नाही, साधारण खूप भारी बोलत असेल, तर आपण म्हणतो या बोलण्याचा अर्थ काय बुवा? किंवा एखादा आपल्याला खूप चिडवत असेल, आपला अपमान करत असेल, तर आपण त्याला रागाने म्हणतो, काय तुमच्या बोलण्याचा अर्थ आहे? असा अर्थ शब्दाला अनेक छटा आहेत. पण आता आपल्या चिंतनासाठी जी छटा आवश्यक आहे ती यातली कोणतीही नाही. या ठिकाणी परम अर्थ, अर्थ शब्दाचा अर्थ प्राप्तव्य असा आहे, ध्येय असा आहे. परमप्राप्तव्य, परमध्येय, जे प्रत्येक जीवाचं आहे. प्रत्येक जीवाचं तेच ध्येय आहे. ते काही ध्येय मला ठरवायचं नाही आहे. इतर व्यावहारिक ध्येय नेहमी लक्षात ठेवावं. प्रपंचातली ध्येय, व्यावहारिक ध्येय, आपल्या मनुष्य जीवनातली ध्येय, ज्याला आपण ध्येय म्हणतो, ती खरी ध्येय नसतात. त्याला कर्तव्य असं म्हणतात. कारण प्रपंचच मुळात आपल्या वाट्याला प्रारब्धवशात आल्यामुळे त्याविषयी चोख रीतीने कर्तव्य करण्यात तात्पर्य असतं. प्रपंचात ध्येय कधीच नसतंय. म्हणताना म्हणतो आपण की माझं ध्येय आहे, माझी अम्बिशन आहे की मला इंजिनियर व्हायचं आहे. माझ्या मुलाचं ध्येय आहे की त्याला डॉक्टर व्हायचं आहे. माझ्या मुलाचं ध्येय आहे की त्याला लष्करात जायचंय. माझ्या मुलीचं हे ध्येय आहे की तिला एअरफोर्स मध्ये जाऊन विमान चालवायचंय. हे ध्येय नव्हे, हे कर्तव्य रूपच आहे. प्रत्येक जीवाचं खरं ध्येय, प्रत्येकच जीवाचं, हे ईश्वर प्राप्ती हेच आहे. त्याचं कारण आहे हो, मुळात जीव ब्रह्मस्वरूप आहे. जीवो ब्रह्मैव नापरः, आचार्यांचं वचन आहे. तो आहेच, पण अविद्येच्या विळख्यात सापडल्यामुळे त्याला बंधन निर्माण होतात आणि तो आपल्या मूळ स्वरूपाला विसरतो. पण वास्तविक प्रत्येक जीवाचं तो सच्चिदानंद स्वरूपच जर आहे, त्याचं ते ध्येय ठरलेलं आहे. आमच्या इथे भागवतात एक सुंदर श्लोक आहे बघा. आलोड्य सर्व शास्त्राणी, आलोड्य म्हणजे पाहून, आलोड्य सर्व शास्त्राणी विचार्य च पुनः पुनः इदम एकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायणो हरिहे. प्रत्येक जीवाचं ध्येय सांगितलं आहे. सगळ्या जीवांचं जरी ते ध्येय असलं श्रोते हो, तर मनुष्य सोडून इतर ज्या योनी आहेत त्यांना आज ते ध्येय, त्या ध्येय प्राप्तीसाठी काही करता येणं शक्य नाही आहे. मुंगीला नाही करता येत. मुंगीला श्रीराम जयराम जय जयराम म्हणता येत नाही, साधना ध्यानही करता येत नाही. कारण ते सगळं वर्णन पुढे येईल आपल्या नरदेह स्तवनामध्ये. पण अन्य योनींमध्ये परमात्म्याच्या प्राप्तीची आज सोय नाही. पण मुंगीमध्ये जो जीवात्मा आहे, वाघामध्ये जो आहे, कुत्र्यामध्ये जो आहे,
अन्य कोणत्याही योनीमध्ये जो जीवात्मा आहे त्याचंही ध्येय मी परमात्मा हे समजावून घेणंच आहे. पण हे समजावून घेण्यासाठी जी काही इंद्रियांची एक सोय लागते, रचना लागते, ती सगळी मात्र भगवंतांनी मनुष्य देहात पूर्ण दिलेली आहे. त्याचा सगळा विचार दासबोधभर येणार आहे. आज इतका विचार पुरे आहे की प्रत्येकच जीवाचं जर ध्येय ईश्वरच आहे, फक्त मनुष्याला ते ध्येय प्राप्त करून घेण्याची सोय आहे आज, इतर जीवांना ती नाही. त्या भोगयोनी म्हटलंय शास्त्रांनी. आणि म्हणून परमार्थ शब्दाचा अर्थ जो परमार्थ आहे, अर्थ शब्दाचा इथे अर्थ प्राप्तव्य असा आहे. परमप्राप्तव्य जे आहे, प्राप्तव्य म्हणजे मिळवण्यासाठी योग्य, अत्यंत श्रेष्ठ, त्याला परमार्थ म्हणतात. आणि त्या परमार्थाच्या सिद्धीसाठी ज्या क्रिया केल्या जाणार आहेत, भक्तीची असेल, ज्ञानाची असेल, योगाची असेल, ध्यानाची असेल, त्याला परमार्थ साधन असं म्हणतात. साधनांचे पुष्कळ प्रकार आहेत, मुख्य 3-4 हे योग आहेत. पण ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा श्रीराम. संपूर्ण परमार्थ शास्त्र, परमार्थ मार्ग हाच परमार्थाच्या सिद्धीसाठी अत्यंत श्रेष्ठ योग आहे, असं पहिल्या ओवीत चिंतन रामदास स्वामी. आता स्तवू हा परमार्थ जो साधकांचा निज स्वार्थ, ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा श्रीराम, अशी पहिली ओवी आहे. आणि पुढे 27 ओव्यांमध्ये जे परमार्थ म्हणजे परमप्राप्तव्य जीवाचं आहे त्याच्याविषयी काही चिंतन रामदास स्वामींनी मांडलं. आणि जो परमार्थाच्या मार्गाला लागतो, ध्येय सिद्धीसाठी काही खटपट करतो आणि त्याला तो प्राप्त होतो, तसं वर्णने पुढे आलेलं आहे की दुसऱ्या ओळीतच ते वर्णन आहे, जेही शोधून पाहिला, जेही शोधून पाहिला तयासी अर्थ समजला, येरा असोनी अलभ्य झाला जन्मोजन्मी शेरा. ज्याला इच्छा झाली की जे प्राप्तव्य परम अर्थ प्राप्तव्य मला मिळवायचं आहे, जेही शोधून पाहिला ते असे अर्थ कळला, येरा असोनी अलभ्य झाला जन्मोजन्मी शेरा. ज्यांनी प्रयत्न केला, काय प्रयत्न करायचं याचं पूर्ण मार्गदर्शन पुढे सगळ्या 19 दशकांमध्ये येणार आहे. पण जे ते शोधून पाहिला, मुळात अडचण ही आहे की मला ते शोधून पाहायचं आहे अशी पहिल्यांदा इच्छा होणं फार दुरापास्त आहे. पुष्कळानं ती होते भाग्यवंतांना. पण सृष्टीमध्ये आज किती जीव, मनुष्य देहधारी जीव आहेत, किती लोकांना अशी इच्छा होते. भगवान पुढे दासबोधात एक ओवी येते, सर्व सांडुनी शोधा मला, सर्व सांडुनी शोधा मजला, ऐसे परमात्माची बोलला, लोकी शब्द अमान्य केला भगवंतांचा शिरा. भगवान म्हणाले, अरे मला शोधा. मला शोधण्याकरता जे साधन पाहिजे ते दिलंय, नरदेह दिलाय, सारासार विवेक बुद्धी दिली आहे, वाणी दिली आहे. माझा शोध घेऊ शकता तुम्ही यांच्याद्वारे, मी नक्की प्राप्त होतो. पुष्कळांना मिळाला आहे, पण येरा अलभ्य झाला जन्मोजन्मी श्रीराम. जे शोधून पाहिला त्याशी सापडला. येरा म्हणजे इतरांना तो अलभ्य झाला. आणि त्याचं कारण आहे हो, एकदा नरतनु प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आपल्या ध्येयाची आठवण राहिलंच हे सांगता येत नाही. जन्मोजन्मी केलेले प्रपंचाचे संस्कार, संसार अवघा दुःखमूळ, लागती दुःखाचे इंगळ, म्हणून या तत्काळ सहित करावे श्रीराम. पुढे 3ऱ्या दशकात ओवी येणार आहे. संसार अवघा दुःखमूळ, लागती दुःखाचे इंगळ, म्हणून या तत्काळ सहित करावे श्रीराम. सर्वांच्या अनुभवाचा विषय आहे. एकसारखे दुःखाचे चटके अंगाला लागत असतात. कधीही पूर्ण प्रपंच आनंदाचा विषय नाही आहे. म्हणून रामदास स्वामींनी शिष्य लक्षणांच्या समासात आपल्याला एक आग्रह केलेला आहे की तुमचा जसा प्रपंच प्रारब्धवशात तुमच्या वाट्याला आलेला आहे ना, जसा आलाय, ज्या गावात देशात कोणत्या आईबाबांच्या पोटी किती फूट उंचीचा, काय बुद्धीसह, काय विद्वत्तेसह, किती देखणा, किती शूर, किती पराक्रमी, जसा असेल तसा तो प्रपंच करा, सुखाने करा. प्रपंच सुखे करावा, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा. शिष्य लक्षणांमध्ये उभी येणार आहे पुढेही. आता आपल्या चिंतनाला कामाची म्हणून आपण म्हणतोय, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा,
हे विहित नव्हे श्रीराम. पूर्ण परमार्थ बिघडवून टाकावा, बिघडावा म्हणजे त्याच्याकडे ढुंकूनही पाहू नये, असं करू नका बाबा. इतका सुंदर नरदेह मिळाला. सुंदर याचा अर्थ फार अलभ्य, दुर्लभो मानुषो देहो देहुनाम क्षणभंगुरा, भागवतात 11 स्कंदात श्लोक येतो. दुर्लभो मानुषो देह, दुर्लभ याचा अर्थ पुन्हा पुन्हा मिळत नाही. 84 लक्ष योनींमधून फिरून कधी नरतनु मिळेल हे नाही सांगता येत नाही. म्हणून सगळ्या ग्रंथांनी वर्णन केलंय. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य. पुढे 20व्या दशकात ओविया रामदासांनी पूर्ण दशकामध्ये दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश, दास म्हणे सावकाश विवेक करावा श्रीराम. 20व्या दशकात दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश. पण खूप काळ पर्यंत हे कळत नाही. आणि असं नेहमी म्हणतात की जेव्हा हे कळलं ना, ज्या क्षणाला मला असं वाटलं की काहीतरी परमार्थाची क्रिया मी केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे, काही साधन केलं पाहिजे, अनेकांना तो प्राप्त झाला आहे, धर्मग्रंथांमध्ये सांगितलेला आहे, संत कंठशोष करून सांगतात आहे. आणि कधीतरी अशी वेळ आली की मला काही करावंसं वाटतं, तर ते फार टांगणीवर ठेवू नये, लांबवू नये. शुभस्य शीघ्रम. पुष्कळ लोकांच्या मनात असा विचार येतो, पण ठरवतात की आता की नाही गुढीपाडव्यापासून सुरू करू, गुढीपाडव्याला 8 महिने असतात. ज्या क्षणाला माझ्या मनात असा विचार येईल की मला काही परमार्थिक क्रिया करायची आहे, तर ताबडतोब ती करावी, विलंब लावू नये. नाही देहाचा भरवसा, दासबोधातलीच ओवी आहे. नाही देहाचा भरवसा, केव्हा सरेल वयसा, प्रसंग येई भलतैसा कोण जाणे श्रीराम. या कारणे सावधान असावे. जेव्हा मनात येईल तेव्हाच. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला मनुष्य देहात आल्यानंतर इतका दुर्लभ असलेला मिळाला ना, आपल्याला भाग्यवान समजावं, कधी कोसू नये. नरदेह मिळाला हेच मोठं भाग्य. नरदेह मोठे घबाड, दासबोधातच वर्णन आहे, पुढे येणार आहे. नरदेह मोठे घबाड, फार मोठं घबाड मिळालंय आपल्या सर्वांना. आणि त्यामुळं त्याचं जे ध्येय शास्त्रांनी सांगितलेलं आहे ना, परमार्थ करणे, परमार्थ मार्गाने चालणे, गमू पंथ आनंद या राघवाचा जाणे, त्याची सतत आठवण ठेवणे आणि ध्येय समोर ठेवून ध्येय सिद्धीसाठी अत्यंत त्याला अनुकूल अशा साधनाचा मार्ग धरणे, याला पुरुषार्थ म्हणतात. हा पुरुषार्थ आहे. बाकी सगळ्या गोष्टी प्रपंचाच्या करणं हा काय मोठा पुरुषार्थ नाही. 3, 4, 5 मुलांची लग्न केली की आपण म्हणतो तो मनुष फार पुरुषार्थी आहे, त्यांनी 5-6 मुलांची लग्न केली, फार कष्ट केले, काबार कष्ट केले, ऑफिसमध्ये सायकलवर जात होता, फार कष्ट भोगले, फार मोठा पुरुषार्थ केला. याला पुरुषार्थ नाही म्हणत, कर्तव्य चोखपणे केला असं. परमार्थ सिद्धीच्या म्हणजे ध्येय सिद्धीसाठी परमार्थाच्या मागे लागून परमार्थ सिद्धीच्या मागे जो लागला, तो पुरुषार्थ सिद्धीच्या मागे लागला. त्याला पुरुषार्थ म्हणतात, त्याला पुरुषार्थी म्हणतात. याचा विसर ज्याला पडेल त्याला वेळ प्रसंगी भगवान शिक्षाही करतात. एका उदाहरणावरून कळेल आपल्याला. छोटासा दृष्टांत मी ऐकलेलाच आहे कुठेतरी, केव्हा तरी, काही खूप वर्षांपूर्वी एका अधिकारी सत्पुरुषाकडून ऐकला की जर का आपल्या ध्येयाचा आपल्याला विसर पडला तर आपल्याला शिक्षा सुद्धा होऊ शकते. एक लहानशी गोष्ट सांगतो आपल्याला. एक मालक आणि एक नोकर. मालकाचा खूप मोठा व्यवसाय आहे, जुना काळ आहे, आता सारखं ई बँकिंग वगैरे काही सुरू झालेलं नाही, तेव्हाचा दृष्टांत आहे. आणि मोबाईल बँकिंग, ई बँकिंग, आता कोणी कोणाला कुठे पैसे ट्रान्सफर करू शकतो आपण, तसं नाही, जुना काळ. त्या मालकाचा व्यवसाय खूप जिल्ह्यामध्ये पूर्ण व्यवसाय मोठा होलसेलर होता. आता खाली काही नोकर होते, त्यातला सगळे नोकर प्रामाणिक पाहूनच त्यांनी ठेवलेले. एक प्रामाणिक नोकर त्याला एक दिवस बोलावलं संध्याकाळी. हे बघ रे, तू आता 2-3 महिन्यापासून माझ्याकडे चांगला प्रामाणिक आहेस. उद्या सकाळी उठून तुला अशा अशा अमुक एका गावाला जायचं आहे. कारण व्यापार मोठा आहे, तर प्रत्येक गावात त्यांचे कस्टमर ज्याला म्हणतो गिराईक होते. आणि कोणताही व्यवसाय जरी म्हणताना श्रोते हो, तरी उधारीत माल द्यावाच लागतो. काही सगळं कॅश पेमेंटनी गिराईकासमोर घेत नाही, कारण ते माल नेणार, मग त्यांच्या गावात ते विकणार, मग ते विक्री झाल्यावर त्यांना जेव्हा त्यांच्या गिरायकांकडनं पैसा येणार तेव्हा ते ज्याच्याकडनं विकत घेतला अशा होलसेलरला पैसा देणार. हा मोठा होलसेलर होता. गावोगावी त्याचे गिराईक होते.
पण वसुलीसाठी माणूस पाठवायलाच पाहिजे. आणि अजूनही ती प्रक्रिया पुष्कळ प्रमाणात आहे, की वसुली जर लवकर आली नाही, 15-20 दिवस, 21 दिवसाचं ट्रेड सायकल म्हणतात त्याला. ते जर नाही झालं तर पाठवायचे. त्यांनी नोकराला बोलावलं आणि सांगितलं, "हे बघ रे, रामलाल त्याचं नाव आहे समजा, मालकाचं, आणि नोकराचं नाव अजून काहीतरी आहे, गणोबा. गणोबा, तुला उद्या सकाळी वसुलीसाठी जायचंय. हे गाव आहे. सकाळी लवकर उठशील, पहिली बस पकड आणि त्या बसने जाऊन तिथून वसुली घेऊन ये." "होय मालक." प्रामाणिक होता. "होय मालक." आणि अगदी सकाळी जेव्हा तू घरून निघून न्याहारी वगैरे करून घे, तुझा जेवायचा डबा घे, तुला दिवस जाईल पूर्ण. मालक एक चांगला सहृदय होता. त्याला कारण जाण्या-येण्याचे पैसे, ज्याला टीए बिल म्हणतात, ते देणार होता आल्यानंतर. "देईन तुला मी. सकाळी ये. तयार झाल्यानंतर बस स्टँडकडे जाताना आधी माझ्याकडे ये. मी तुला कोणाकोणाकडून किती रक्कम आणायची याची यादी देईल. त्याला अ, थकबाकी किती आहे मी लिहून देईन तुला डायरीत, आणि मग तू त्यांचे त्यांचे पत्ते पण देईन. त्यांच्याकडे जाऊन ती सगळी थकबाकी ते जेवढी देतील तेवढी घेऊन ये. वसुलीसाठी तुला पाठवतोय." "होय मला." प्रामाणिक होता. घरी गेला, झोपला. सकाळी लवकर उठला, स्नान केलं. डोक्यात एक विचार पक्का आहे, की मला आज एका अमक्या गावाला जायचंय. आणि तयार झाला, न्याहारी वगैरे केली, डबाही दिला धर्मपत्नीने, त्याच्या बायकोनी डबा दिला. आणि खूप आनंदात, की आज नोकरीला मालकाकडे लागल्यानंतर 2 महिने झाले, मला पहिल्यांदा मालकाने निवडलं, की वसुली करता जायचं. इतका आनंद. धडक बस स्टँडवर गेला. बस मिळाली. ज्या गावाला मालकाने जायला सांगितलं तिथे गेला. आणि गाव पहिल्यांदा पाहिलं, मोठं गाव होतं. आपलं गाव सोडून सहसा बाहेर न गेलेला खूप रमला. मोठमोठ्या बिल्डिंग पाहिल्या, फ्लायओव्हर पाहिले, ट्रॉम ट्रेन पाहिले, बगीचे पाहिले, दुपारची न्याहारी केली. आणि कोणीतरी सांगितलं, मालकाने तुला ज्या गावात पाठवलाय ना, तिथे जवळ समुद्रकिनारा बीच आहे. संध्याकाळच्या वेळा समुद्र किनाऱ्यावर गेला. समुद्राची थंडगार हवा लागली. खूप छान वाटलं. काय तिथे पाणीपुरी, आईस्क्रीम, पिझ्झा काय सगळं खाल्लं-पिल्लं. आणि आता संध्याकाळची बस शेवटची मालकाच्या गावाला परत जाण्याकरता रात्री 8 वाजताची आहे. 7 वाजता याच्या डोक्यात एकदम विचार आला, की शेवटची 8ची बस, आणि आता आपण समुद्र किनाऱ्यावर आहोत. इथून बस स्टँडला पोहोचायला रिक्षाला अर्धा पाऊण तास घेईल. आता ताबडतोब निघायला पाहिजे. आणि एकदम लक्षात आलं, बरेचशा सकाळी 9 पासून या गावात आलेलो आपण, किती रमलो इथे. आणि मालकाने सांगितलेल्या डायरीला हात लागला. आणि सगळ्या गिरायकांची नावं आणि पत्ते, 30-40 नावं होते. आता इतक्या संध्याकाळी कुठे जाणार? शेवटची बस आहे. एकाच दिवसाचा प्रवास भत्ता मालक देणार आहे. आणि उद्या सकाळी मालकाला रिपोर्ट करायचं किती वसुली आणली. आता दरदरून घाम सुटला. पण एकही गिरायकाकडे गेले नाही. जे ध्येय, जे कर्तव्य मालकाने सांगितलं, ते पूर्ण विसरला. दुसऱ्या दिवशी कसा तरी धडधड धडधड छाती करत घरी पोहोचला. रात्रभर झोप आली नाही, की मालक आता रागवणार. का रागवणार नाही? आणि खरोखर दुसऱ्या दिवशी मालकाकडे गेला. मालकाला, "आला का रे?" "हो मालक." "हे घ्या टीए बिल." आधी टीए बिल दिलं. मालक म्हणाले, "ठेव तिथे, देईन मी." "वसुली किती आणली?" त्यांनी काय केलं, की आपण दिवसभर काही वसुली केली नाही, मालक रागवतील. पण मालकाला थोडं खुश करण्याकरता समुद्राच्या किनाऱ्यावर होताना एक पोतभर रेती आणली बरोबर. आणि ती मालकांसमोर ठेवली. "मालक, मी वसुली वगैरे तर नाही आणली, विसरून गेलो. इतका त्या शहरात मी रमून गेलो मालक, की मी वसुलीला गेलो, विसरून गेलो. पण तुम्हाला मी खाली हात नाही आलो बरं का. रिकाम्या हाताने आलो नाही. ही घ्या, समुद्राची रेती आणली." काय केलं असेल मालकाने, ओळखा आपण. मालकाने नोकरीवर काढून टाकलं. ज्या कामासाठी त्याची नियुक्ती केलेली, की जा संध्याकाळपर्यंत, उद्या संध्याकाळपर्यंत परगावी जाऊन इतक्या इतक्या गिरायकांची भेट घेऊन वसुली आण. वसुली तिथून आणणं हे त्याचं ध्येय होतं. त्यासाठी मालकाने पाठवलं आहे. ते काही केलं नाही. पण तरी मी पूर्ण विसरलो. मालक रागावतील म्हणून मालकाला रेती दिली. मालक रागावले तर रागावलेच, त्याला नोकरीवरून काढलं. श्रोते हो, दृष्टांत कथा संपली. परमेश्वराने आपल्याला एका निश्चित ध्येयासाठी, रिकव्हरीसाठी पाठवलं. जन्मोजन्मी जमा केलेली तुझी अविद्या, तिचा पूर्ण खर्च व्यय नाश करून त्याचे मार्ग सांगितले, संत संगात बसणं, साधना करणं वगैरे.
ते करून ईश्वरापर्यंत पूर्ण स्वच्छ अंतःकरणाने गेलं की ईश्वराची प्राप्ती होते. वो भूल गए आणि जन्मभर काय करत बसला? रेतीचं पोत. रेतीचं पोत म्हणजे अहंकाराचं पोत. 2 घरं बांधले, 4 घरं बांधले, 4 स्कूटर घेतल्या, 20 स्कूटर घेतले, दर महिन्यात मोबाईल बदलून टाकला. हे घर बांध, हे हिल स्टेशन पहा, ते हिल स्टेशन पहा, प्रवास, खाणं पिणं मौज करणं सगळं केलं. हौशीने केलं, आनंदाने केलं, उत्साहाने केलं आणि मूळ ज्यासा भगवंतानी पाठवलं, सर्व सांडूनी शोधा मजला ऐसे भगवान परमात्माची बोलिला. लोकी शब्द अमान्य केला भगवंतांचा श्रीराम या कारणे नाना दुःखे भोगिती. आणि परमात्माच्या दरबारात जेव्हा आपण उभं राहू ना, तो विचारेल, अरे तुला नरदेह दिला होता, काय केलंस? माझ्या ओळखीचा काही प्रयत्न तरी केलास का? नाही देवा, नोकरीतच रमलो, बायका पोरांमध्ये रमलो, पिंड्यात बसलो, खाणं पिणं मौज केली, फक्त तू सोडून सगळं केलं. भगवान म्हणतात, असं होय, इतकं सुंदर योनी दिली, माझा भेटीची सोय नाही केली, जा, तुला आता मनुष्य योनीत ठेवत नाही. आणि परमात्मा त्याला दंड देतो. परमात्म्याचा दंड हा न्यायीपणाने आहे. येथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यं. जा, नरतनुचा उपयोग करून परमात्म्याचा लाभ होण्याची शक्यता असताना अन्य कामात तो खर्च केला, तुला आता नरतनु देणार नाही, जा, कुत्रा मांजर बेडूक काहीतरी तुला देईल. आणि कधी पुन्हा नरदेह मिळेल सांगता येत नाही, कारण ध्येयाचं विस्मरण झालं. ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करणं विसरला, म्हणून तुला शिक्षा आणि दंड की लवकर नरतनु आता तुला मिळणार नाही. हाच तुला दंड आहे. श्रोते हो, परमार्थी तो राज्यधारी या समासात पुढे ओवी आहे. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. अरे या परमार्थाची सरी कोणास द्यावी श्रीराम? अरे या परमार्थाची सरी कोणास द्यावी श्रीराम? परमार्थ करावा, परमार्थ मार्ग धरावा. परमार्थ याचा अर्थ प्राप्तव्य, गंतव्य, ते सगळ्यांचं एकच आहे. सगळ्यांचं एकच आहे. समर्थांची दासबोधात पुढे ओवी येणार आहे. परमार्थ जाणूनी करावा. परमार्थाच्या क्षेत्रात एकदा आपण प्रवेश करायला लागलो, केला आपण गुरुकृपेने म्हणा, प्रारब्धाप्रमाणे म्हणा, की परमार्थामध्ये मग पुढे अनेक अनेक गोष्टी आपल्याला हळूहळू समजावून घ्याव्या लागतात. परमार्थ जाणून घ्यावे लागतात. त्या सगळ्यांचं विवेचन दासबोधात पुढे येणार आहे. कर्म म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, शिष्य म्हणजे काय, प्रतिबंध म्हणजे काय, मल म्हणजे काय, विक्षेप म्हणजे काय, हे सगळं सगळं दासबोधात हळूहळू येईल. कोणत्याही धर्मग्रंथात ते येतं, कारण दासबोध एक उच्च प्रतीचा पारमार्थिक ग्रंथ आहे. सगळं मार्गदर्शन आहे. म्हणून पहिली ओवी जी आहे आपली, आताच तो हा परमार्थ, जो साधकांचा निजस्वार्थ ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा श्रीराम. परमार्थ फार श्रेष्ठ योग, कारण योग म्हणजे जोडणे. पाहिला आपण परवा व्याख्या, युज धातू आहे, परमात्म्याशी जीवाला जोडल्या जातं, म्हणून त्याला योग म्हटलंय परमार्थाला. ना तरी समर्थांमध्ये समर्थ योग हा श्रीराम. सर्वात श्रेष्ठ योग परमार्थ योगच त्याला म्हणतात. त्याचा लवकरात लवकर लाभ व्हावा. वास्तविक पाहता ते सामर्थ्य मी मगाशी बोललोय आपल्याला, सर्वांना दिलेलं आहे हो. परंतु कसं असतं माहितीये का, सगळ्यांना ते सामर्थ्य जन्मतः लाभलेलं असू नये. अनेक जण प्रवाहपतीत जीवन जगतात, त्याला प्रवाहपतीत जीवनच म्हणतात. या संपूर्ण विश्वाचा एक प्रवाह आहे आणि बहुतांश माणसं, बहुतांश प्रजा, बहुतांश जीव त्या प्रवाहामध्येच अडकतात. त्याचा प्रवाह आहे. जन्माला यायचं, थोडं मोठं व्हायचं, काही शिक्षण घ्यायचं, नोकरी धंदा मिळवायचा, नोकरी म्हणा धंदा म्हणा, मग पुढच्या काळात गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा, बायको, मग मुलं, मग त्यांचे लग्न, मग त्यांचा संसार, मग काही दुखणे बहाणे, मग वृद्धापकाळ, आणि झालं संपलं. इथे कुठे देवाचा विचार मी बोललेलो नाही. हा एक प्रपंचाचा सर्वसाधारण प्रवाह आहे, की ज्या गर्तेमध्ये प्रपंच, या सगळ्या विश्वामधली बहुतांश प्रजा या प्रवाहात अडकलेली. बघा, प्रवाह तोच आहे. नदी आपण पाहिली असेल एखादी,
नदीला प्रवाह असतो, वाहती असते. नदीचं पाणी एका जागी टिकून राहत नाही. पाणी नदीचं आहे एका जागेत तुंबून राहिलाय असं नाही होत. तिला प्रवाह असतो. ते डबकं नाही आहे. वाहता प्रवाह म्हणजेच नदी आहे. त्या प्रवाहामध्ये काही मासे असतात आणि बहुतांश मासे प्रवाह ज्या दिशेने चालला आहे ते पोहायला लागतात आणि बहुतांशपेक्षा त्यात जे मेलेले मासे असतात ना, जे मेलेले मासे असतात, काही त्यातले मासे मरून जातात कोणत्या कोणत्या वेगळ्या कारणांमुळे त्यांचं आयुष्य संपलं म्हणा, काही खाण्यात आलं म्हणा. मग ते जे मेलेले मासे असतात ते प्रवाहाबरोबर समुद्रापर्यंत चालले जातात. पण काही मासे जे जिवंत मासे असतात, जिवंत आहेत त्यातले, त्यांना प्रवाहाच्या दिशेने तर आनंद असतो, पण मधूनच ते विचार करतात की मला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहताना कसा आनंद होईल बघूया बरं. प्रवाह जिकडे चाललेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा प्रयत्न करतात, कारण ते जिवंत मासे आहेत. ते मध्येच असा विचार करतात की मी नदीच्या तळाशी जाऊन बघतो, तळाशी काय आहे. म्हणून ते तळाशी बुडी मारून पाहतात, उलट्या दिशेने पोहून पाहतात. मध्येच किती प्रवाह जोरात असला तरी किनाऱ्याच्या बाजूला येऊन उभे राहू शकतात थोडा. हे धैर्यवान मासे असतात. म्हणून इंग्रजीमध्ये एक म्हण आहे श्रोते, दी डेड फिश दी डेड फिश ट्रॅव्हल्स विथ द स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे प्रवाह. मेलेला मासा नेहमी प्रवाहाच्या दिशेनेच पोहत असतो, त्याला काही स्वातंत्र्याने मर गया मेलेला आहे. पण जिवंत माशाचं हे लक्षण नाही आहे. जिवंत मासा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहू शकतो. त्या प्रवाहाचा तळ सुद्धा तो पाहू शकतो आणि कितीही प्रवाह गतिमान असला तरी काही क्षण एका जागी किनाऱ्याजवळ येऊन तो निवांतही राहू शकतो. हे जिवंत माशाचं लक्षण आहे. मनुष्य योनी हे जिवंत माशासारखी आहे. डेड फिश नाही आहे की जो प्रवाह आहे त्या प्रवाहातच वाहत राहा, परंतु असे डेड फिश सारखे वागणारे पुष्कळ मासे असतात, पुष्कळ जीव असतात की ज्यांना कधी मुळाचा विचार करण्याची इच्छाच निर्माण होत नाही. मी कुठून आलो, काय करणार, कोणापासून जन्म आहे मला, मी काय जन्माला आलो, कुठून आलो, कुठे जाणार, कधी जाणार, असे काही परमार्थ शास्त्रामध्ये प्रश्नांची उकल केली आहे. आमच्या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये परीक्षितीने शुकदेवांना 6 प्रश्न विचारले आहेत. त्या 6 प्रश्नांच्या उत्तरामध्ये सगळी भागवत कथा सांगताना शुकदेवांनी सगळ्या प्रश्नांची नीट उकल केलेली आहे. मी कोण, कुठून आलो, केव्हा आलो, कशासाठी आलो, कुठे जाणार, कधी जाणार, हे 6 प्रश्न आहेत. आणि परमार्थामधले नव्हे, जीवासाठी हेच अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत. कोहम कश्चच संसार. संसार दीर्घ रोगस्य भागवतातला श्लोक आहे. संसार दीर्घ रोगस्य विचारः परम औषधः. कोहम कस्यच संसारः विचारेण विधीयते. परमार्थ शास्त्र विचारांचंही खूप शास्त्र आहे. सगळ्या धर्मग्रंथांमध्ये खूप मौल्यवान विचार याविषयी आपल्याला आढळतात. भागवत असो, रामकथा असो, उपनिषद असो, भगवद्गीता असो, परमार्थाविषयी खूप 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 मार्गदर्शन आहे. आणि समर्थांची जी ओवी पुढे चिंतनाला येणार दासबोधात, परमार्थ जाणूनही करावा. एखादी पारमार्थिक क्रिया पुढे मला करावीशी वाटली, मी करायला लागलो. ती नुसतं न पाहून अंधतेने नाही की शेजारच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, टीव्हीवर पाहिलं, सिरियल मध्ये पाहिलं, मी करायला लागलो. जाणूनही करावा. परमार्थ जाणूनही करावा. म्हणजे अर्थ न कळता केला तर श्रद्धेला काही फळ मिळत असतं श्रोते, पण अर्थ समजून केला ना तर परमार्थ जाणूनही करावा. आपण परमार्थ स्तवन समाज पाहतो आहोत. परमार्थाला स्तवन केलंय रामदासांनी, स्तुती वंदन केलेलं आहे. परमार्थ शास्त्राला स्तुती वंदन केलेलं आहे. त्याचं कारण आहे हो, ते खरं प्राप्तव्य गंतव्य आहे प्रत्येक जीवाचं, म्हणून त्याला वंदन केलंय. आणि त्या वंदनाच्या समासामध्ये, स्तवनाच्या समासामध्ये काही प्रकारचं पारमार्थिक मार्गदर्शन आपल्याला खूप केलेलं आहे. परमार्थ जाणूनही करावा अशी ओवी येणार आहे. समजून करावा. जी क्रिया मी परमार्थात करतो आहे, करते आहे, त्या प्रत्येकाचा अर्थ समजून घेत जावा. खूप वेगळा फरक होतो. आणि जे खूप काळाने पदरात पडणार असेल ते लवकर पडायला लागतं. एक उदाहरण म्हणून सांगतो. आपल्यापैकी अनेक जण पूजा करत असतील, करावीच. कोणीतरी घरातल्या कर्त्या पुरुषांनी
आपल्या घरी ज्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत, तस्बिरी आहेत, अवश्य पूजा करा. करतो आपण. त्यामध्ये अनेक क्रिया असतात. देवाला आवाहन करण्यापासून अनेक असतात. मला तर ते एका क्रियेबद्दल बोलू दे. 16 क्रियांचं काही आपल्याला बघायचं नाही. पुढे अर्चन भक्तीत आपण बघणारच आहोत. 4थ्या दशकामध्ये नवविधा भक्ती निरूपणामध्ये अर्चन भक्ती येईल, तेव्हा आपण त्यातल्या सगळ्या उपचारांचा यथाशक्ती यथामती ते विचार करू. तूर्त परमार्थ जाणून करावा. इतकाच मला एक मुद्दा बोलायचा असल्यामुळे थोडस बोलतो आपल्याशी. एक क्रिया अशी येते, पूजा पूर्ण संपली, घरात काही व्यक्ती आहेत, मुलं आहेत, मुख्य कर्ता पुरुष जो आहे तो पूजा करतो आहे, आणि असा नियम आहे की घरातल्या कर्त्या पुरुषांनी पूजा केल्यानंतर इतर सर्वांनी घरातल्या नैवेद्य आरती ग्रहण, ती आरती घ्यायची, कापूर आरती घ्यायची, देवाचा जय जयकार करायचा आणि तीर्थ घ्यायचं. आणि तीर्थ शक्यतोवर पूजा कर्त्याच्या हाताने घ्यावा असा नियम. त्यावेळेला आपण श्लोक म्हणतोय, अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादोदकम किंवा दुर्गा पादोदकम किंवा रेणुका पादोदकम तीर्थम, असा त्याची जी कुलदेवता असेल ती जठरे धारयाम्यहम, मी ते घेतो असा अर्थाने आपण घेतो. तो पूजा करता म्हणतोय, अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशन विष्णू पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. इतर सगळे तीर्थ घेतात, श्रद्धेने घेतात, त्याचं फळही मिळतं. पण तेच तीर्थ, काही तीर्थ एकदा घ्यायचे असतात, काही दोनदा, काही तीनदा, बहुतांश तीनदा, पण एकादशीला एकदा, असे काही नियम आहेत. तितकं आपण आत्ता नाही समजून घेणार आहे. पण सहसा तीर्थ देवाचं सद्गुरूंच्या पदांचं घेताना तीनदा घ्यावं असं शास्त्र सांगतं. परमार्थ जाणून करावा आपण शिकतोय. परमार्थ जाणून करावा. मला तीर्थ घ्यायचं आहे, तर शास्त्र असं म्हणतं की कोणतंही तीर्थ घेताना तीनदा घ्यावं. म्हणून पूजा करता अशी ऍक्शनही करतो, देतो एकच पळी, पण असं 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 म्हणजे तीनदा दिल्यासारखं करतो. त्यात एकाच पळीतलं तीर्थ त्या तीर्थ घेणाऱ्याच्या हातात तीनदा असं असं टाकतो. बघा, गुरुजी पण असंच करतात. त्यात फार मोठा अर्थ आहे, परमार्थ आहे. हा परमार्थाचं एक छोटस एक अंग आहे, महत्वाचं आहे. अशी कितीतरी अंग आहेत. म्हणून तो तीर्थ देताना जेव्हा असं करेल, शास्त्रामध्ये एक श्लोक येतो, तीनदा का देतात तीर्थ, तीनदा का घ्यावं याचा विचार आपण करतोय. परमार्थ जाणून करावा, त्याचा दृष्टांत रूप एक उदाहरण देतोय. तीनदा तीर्थ का घ्यायचं शास्त्र सांगतं, प्रथमम कार्यसिद्ध्यर्थम. अर्थ पाहू पण एक थोडा थोडा. प्रथमम कार्यसिद्ध्यर्थम, द्वितीयम धर्मसाधनम, तृतीयम मोक्षमाप्नोती, एवं तीर्थन त्रिधा पिबेत. सोपा अर्थ आहे, लहानसा श्लोक आहे अनुष्टुप छंदातला. एवं तीर्थम त्रिधा पिबेत. एवं म्हणजे म्हणून, तीर्थ तीनदा घ्यावं, पिबेत म्हणजे प्यावं असा अर्थ. एवं तीर्थम त्रिधा म्हणजे तीनदा, पिबेत म्हणजे प्यावं किंवा घ्यावं, प्राशन करावं. कशासाठी? प्रथमम कार्यसिद्धार्थ, एखादी कार्यसिद्धी व्हायची असेल, निष्कामतेने असेल, तर परमार्थ सिद्धी होण्यासाठी सद्गुरु कृपा प्राप्त्यर्थम, श्री लक्ष्मी व्यंकटेश प्रीत्यर्थम. प्रीत्यर्थम तिथे अर्थधातू आहे, प्राप्तव्य. काय मिळवायचं आहे तिथे? प्रीती प्राप्त्यर्थम, त्याचं प्रेम मला मिळावं यासाठी. श्री लक्ष्मी व्यंकटेश प्रीत्यर्थम म्हणजे प्रीती अर्थम, प्रीती म्हणजे प्रेम मिळण्यासाठी ते तीर्थ त्रिधा घ्यायचंय. पहिलं प्रथमम कार्यसिद्ध्यर्थम, द्वितीयम धर्मसाधनम, हे तीर्थ घेतोय. भगवान नारायणा विष्णू जगदंबे तुझ्या पायांचं तीर्थ घेतोय, तुला अभिषेक केल्याचं तीर्थ आहे. द्वितीयम धर्मसाधनम, माझं धर्मसाधन मी जे करते आहे छोटस असेल, मी जप करते आहे, ध्यान करते आहे, पारायण करते आहे. द्वितीयम धर्म साधनम, माझ्या धर्माचं ते साधन होते. धर्मसाधन याचा अर्थ धर्मामध्ये माझी बुद्धी स्थिर राहू दे. स्थिर झालेली असेल तर धर्मवृद्धी वृद्धिंगत होऊ दे. वृद्धिंगत झालेली असेल तर माझ्या धर्माच्या आचरणाला सिद्धी म्हणजे जे गंतव्य प्राप्तव्य आहे ते लवकरात लवकर त्या धर्म साधनाद्वारे मला प्राप्त होऊ दे. म्हणून प्रथमम कार्यसिद्ध्यर्थम, द्वितीयम कर्मसाधनम, तृतीयम मोक्षमाप्नोती, तिसरं म्हणजे मोक्ष मला मिळावा, सिद्धी मिळावी. परमार्थ सिद्धी मोक्ष जे आमचं अंतिम गंतव्य काय आहे ते मला लवकरात लवकर मिळावं. एवं तीर्थम त्रिधा पिबेत.
असं तीर्थ तीनदा मिळावं घ्यायचं असतं श्रोते. कशासाठी एक फक्त लहानसा दृष्ट बोललो आपल्याला, परमार्थ जाणूनही करावा. आणि असं तीर्थ हातावर तीनदा घेताना हा श्लोक जर आठवला बरोबर ते, तर फार वेगाने परमार्थात कार्यसिद्धी होते हो. अर्थाकडे लक्ष द्यावं, अर्थाकडे लक्ष द्यावं. नुसतं श्रद्धेने केलं, मगाशी बोललो मी आपल्याला, श्रद्धेने तीर्थ घेतलं तरी फळ आहे. परमात्मा उदास करणार नाही, कृपा करेल. पण अर्थ समजून तसं जर करत गेलो ना, तर फार लवकर परमात्मा कृपा करतो. आणि म्हणून तीर्थ तीनदा घेताना हे अर्थ ध्यानात ठेवावे. तीर्थ तर घेतो आपण, पण सहसा बहुतांश प्रजा तीर्थ हातावर घेताना अर्थ लक्षात घेत नाही. या तीनही गोष्टी भगवंतांच्या पूजेनंतर तीर्थ घेत असताना होतात. ह्याप्रमाणे परमार्थामध्ये आम्ही लागल्यानंतर परमार्थाच्या प्रत्येक क्रियेमध्ये काहीतरी अर्थ असतो. निरर्थक कोणतीही क्रिया आमच्या पूर्वसुरींनी बसवलेली नाही. ती शक्यतोवर यथामती यथाशक्ती लवकरात लवकर समजून घेण्याचा प्रयत्न करावा, परमार्थ जाणूनही करावा. जोपर्यंत अज्ञान एखाद्या गोष्टीचं आहे ना श्रोते, मला नाही काही क्रिया कळत, मला परमार्थातल्या अनेक गोष्टी कळत नाही, त्यासाठी संत संगत बसण्याचा उपाय शास्त्राने सांगितलाय. त्यासाठी धर्मग्रंथ वाचण्याचा उपाय सांगितलाय. परमार्थाची वाटचाल सुकर होण्यासाठी विनाकारण परमार्थाच्या वाटेला आम्ही लागलो, अर्थ काही समजून न घेता करत राहिलो तरी मिळेल. पण कसं होईल माहितीये का, एखादे मॅरेथॉन रेस असते, हजारो मुलं मुली भाग घेतात. आजकाल मॅरेथॉन रेसेसचं तर गावोगावी शहरात खूप मोठं एक त्याला प्रस्थच आहे हो. या शहरातली रेस, त्या देशातले लोक येतात, हजारो, 10,000, 20,000, 40,000, कुठे कुठे 1-1 लाख लोक धावतात. काही लोक धावत नाही, पायी चालतात. अगदी समोर दोघं तिघ असतात आणि मग ते शर्यत जिंकतात. किंवा ऑलिम्पिक मध्ये काही सामने होतात शर्यतींचे धावण्याच्या वगैरे, 8-10 लोक ट्रॅक मधून धावतात, पण तिघांना मेडल मिळतात. गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल असे तिघांना मिळतात. बाकीच्या 8 जणांना मिळत नाही. पहिल्या फेरीतून बाद झाले की त्यांना भागही घेता येत. असं निवड करता करता म्हणून सगळे धावले, शर्यतीत धावले, तसं मी परमार्थात लागलो. आणि इंग्रजीत एक म्हण आहे त्या अर्थाने, दे ऑल्सो रॅन. पेपरमध्ये फोटो येतात, इतके सगळे लोक धावले, दे ऑल्सो रॅन. मग परमार्थ शास्त्रामध्ये मी शिरल्यानंतर देवानी असं नुसतं माझ्याविषयी म्हणावं की दे ऑल्सो रॅन, ही ऑल्सो रॅन, शी ऑल्सो रॅन, असं वाक्य कानावर देवाच्या समोर उभं राहिल्यानंतर येण्यापेक्षा, हा तुला गोल्ड मिळालं रे, तू परमार्थ वेगाने केला, समजून जाणून केला, उमजून केला, प्रत्येक क्रिया त्यातली समजून घेतली, हळूहळू तुझं सगळं अज्ञान दूर होत गेलं आणि तुला माझी प्राप्ती झाली. तुला गोल्ड मेडल, तुला सिल्वर, तुला ब्रॉन्झ. अज्ञान आहे. आणि नेहमी लक्षात ठेवावं, एखाद्या क्रियेचं अज्ञान असेल ना तर आनंद नाही होतो. त्या क्रियेविषयी पूर्ण ज्ञान असेल तर आनंद होतोच होतो. पुन्हा उदाहरण सांगतोय. एक गृहस्थ होते, दोघं मित्र होते. त्यातल्या एका मित्राला फुटबॉलचा खेळ खूप आवडायचा, फुटबॉल. आणि तो शौकीनच होता, स्वतःही खेळलेला आधी, आता वृद्ध झाला, आता खेळता येत नाही, पण पाहायला आवडायचं खूप. त्या आपल्या मित्राला म्हणाला, अरे आज एक खूप चांगली मॅच आहे, तू येतोस का? खूप चांगले खेळाडू आहे, इंटरनॅशनल मॅच सामना होणार आहे आणि स्टेडियमही छान आहे, मला सोबत म्हणून चलतोस का? दुसरा जो मित्र आहे त्याला फुटबॉल विषयी पूर्ण अज्ञान आहे, काही तो खेळ कशाची खातात काही माहित नाही. असं काही जरुरी नाही हो, व्यवहारातला दृष्टांत आहे. सर्वांना सगळ्या खेळांचं ज्ञान असावं असं काही कंपल्सरी भगवंतांनी केलेलं नाही. सगळ्यांना सगळ्या खाद्यपदार्थांविषयी ज्ञान असावं असं कंपल्सरी केले नाही. सगळ्यांना सगळ्या खाद्यपदार्थांच्या रेसिपीज करताच आल्या पाहिजे असं काही बंधन आहे. तुला जे आवडेल ते कर. हा जो दुसरा मित्र होता त्याला फुटबॉल या खेळाविषयी खूप अज्ञान होतं, पण मित्र चांगला आहे, नेहमीच आहे, मदत करतो, धावून येतो, हा मी येईन तुझ्या बरोबर. ते दोघं तिकीट काढलं महागाचं, चांगलं मोठ्या स्टँड मधलं, श्रीमंत होते. आणि फुटबॉलचा सामना म्हणजे मॅच बघायला गेले, मॅच चांगलाच होता, दर्जेदार होता, अगदी काही गल्लीतल्या खेळलेल्या मुलांचा नव्हता, मोठा सामना होता.
त्यात काही आंतरराष्ट्रीय खेळाडू वगैरे होते. आणि जो त्या सामन्याचा म्हणजे खेळाचा रसिक आहे, तो इतका रंगून गेला, तो चेरिंग करायचा, मध्येच उभा राहायचा. आणि त्याचा मित्रच जीवश्य कंठस्थ हा मख्ख बसला होता. त्याला काहीच नाही माहित ना, फुटबॉल काय, गोल काय, खेळाडू काय, गोलकीपर काय, काहीच माहित नाही. फक्त मित्राने म्हटलं, मग आला मध्ये टाळ्या वाजवायच्या. सगळे 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 खेळाडू या पक्षाचे प्रतिपक्षाचे. त्यांनी एवढंच पाहिलं की प्रतिपक्षाचे आणि पक्षाचे असे दोन्ही मिळून काय 9-9 18 काय, त्याला तेही माहित नाही किती असतात. हे सगळे 18 खेळाडू हे एकाच बॉलच्या मागे धावतात आहे. आणि ज्याला तो कळतोय खेळ, जो खेळलाय, तो खूप आनंद घेत होता. एखाद्याने चांगला पास गेला की जोरात टाळ्या वाजवायचा, शिट्टी वाजवायचा. गोल जवळ बॉल गेला की उभा राहायचा, गोल व्हायचा नाही, फिरव असायचा. खूप आनंद घेत होता दोन्ही वेळ. फर्स्ट हाफ संपला, एक एक गोल झाला असेल समजा, काय झाले असतील ते. तो आपल्या मित्राला म्हणाला, अरे किती मॅच रंगते आहे, तू एन्जॉय करतोयस की नाही. तो ज्याला काही कळत नाही आहे, ज्याचं फुटबॉल खेळाविषयी अज्ञान आहे, तो म्हणाला काय मूर्ख खेळाडू आहेत रे, कोणता खेळ आहे म्हणजे तिथे येऊन तिकीट काढूनही विसरला. अरे फुटबॉल म्हणतात याला, फुटबॉलचं ग्राउंड आहे ना, आपण फुटबॉल पाहायला आलो आहे ना. हो तेच ते. माझा नातू आहे लहान छोटासा, त्याला काही म्हटलं, आपण काही वेगळं म्हटलं की आबा तेच ते, तेच ते असंच म्हणतो. तो जो अनभिज्ञ होता, अज्ञानी होता फुटबॉल खेळाविषयी, तो म्हणे तेच ते रे, फुटबॉल म्हण का अजून काय, हॉकी म्हण का क्रिकेट म्हण, काय मूर्खपणा आहे म्हणे. 18 खेळाडू एका चेंडूच्या मागे धावतात आहे, काय मूर्ख आहेत. तसे ते दिसायला चांगले दिसतात आहे, मोठे आहेत वयाने. लहान मुलं भांडले तर गोष्ट वेगळी, पण 18 खेळाडू एका चेंडूसाठी भांडतात आहे, ओढतात आहे, म्हणजे मारामाऱ्या करतात आहे, एकमेकाला लाथा मारतात आहे. त्या चेंडूला लाथ मारतात की अक्कल आहे की नाही. असं कोणत्या वस्तूला लाथ मारावी का. आम्हाला तर देवाने नाही शिकवलं बाबा, आमच्या आई वडिलांनी. त्या चेंडूला लाथही मारतात आहे, भांडतातही आहे. या सर्वांना जर चेंडू व्हावा असेल, ज्या मित्राला फुटबॉलचा खेळ समजतोय, त्याला हा अनभिज्ञ त्याचा मित्र सांगतोय, या 18 खेळाडूंना जर का स्वतंत्र चेंडू हवा असेल तर माझ्याकडे पाठव. तो चेंडू किती रुपयाचा मिळतो मला सांग, मी 18 चेंडू उद्या विकत घेऊन येईन. या 18 जणांना एक एक चेंडू देऊन टाक, यांचे भांडण बंद कर. फुटबॉल खेळाचं ज्ञान, फुटबॉल खेळाचं अत्यंत अज्ञान. म्हणून ते त्या खेळामध्ये काही युक्ती असतात, प्रयुक्ती असतात. गोल कसा करताना पासेस कशा द्यायच्या, हे टेक्निक असतं. त्यासाठी खूप सराव करावा लागतो, ते आत्मसात करावं लागतं, धावावं लागतं आणि मग पुढे कुठे जिंकावं लागतं. पण ह्या सगळा अनभिज्ञ, त्याला ते एका बॉलसाठी मारामारी वाटली. ज्याला ज्या गोष्टीचा अज्ञान असताना श्रोते हो, त्याला त्या गोष्टीविषयी ती गोष्ट उपभोगत असताना आनंद नाही होत. पण या उलट ज्याला ते आवडत होतं, ज्याच्या आवडीचा तो विषय आणि खेळ आहे, त्याला खूप आनंद. पण हा मात्र डोळे बंद करून एकसारख्या जांभया देत होता. समर्थांनी दासबोधाचंच पुढे वर्णन केलंय. आवडीसारखे मिळे, आवडीसारखे मिळे, तेणे सुख उचंबळे, नाही तरे कंटाळे मानस एकता श्रीराम. आवडीसारखं मिळालं ना तर प्रेम उचंबळतं. परमार्थ आनंदाने करावा, आवडीने करावा, देवाविषयीच्या प्रेमाने तो करावा, म्हणजे लवकर सिद्धीला जातो. आणि हे सर्व करताना तो जाणून करावा. पुष्कांना परमार्थ आम्ही केलाच पाहिजे का, त्याची काही गरज आहे का, कंपल्सरी आहे का, असं असतं वाटत कधी कधी. ते न करता आमचा प्रपंच आम्ही चांगला केला, उत्तम रीतीने केला म्हणजे तोच देव आहे, ते कराय, बरोबर नाही. मनुष्य जन्मात आल्यानंतर सर्वात मोठं मगाशी पाहायला आपण आलोड्य सर्व शास्त्रांनी ते ध्येय परमेश्वरांनी प्रत्येक जीवाचं निश्चित केलेलं आहे. ते ध्येय निश्चित करण्याचा चॉईस आपल्याला नाही आहे. आणि कर्मधर्म संयोगाने त्या ध्येय सिद्धीसाठी लागणारा देहही भगवंतानी आपल्याला दिलेला आहे. म्हणून समर्थांनी तिथून सुरुवात त्या समासाची केली. आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ स्व अर्थ, जे स्वतःला प्राप्त करून घेण्यास योग्य असा स्वार्थ शब्दाचा अर्थ आहे. स्व अर्थ. आपण स्वार्थ शब्द हा खूप वेगळ्या वेगळ्या छटांनी प्रपंचामध्ये वापरतो की हा माणूस फार स्वार्थी आहे.
जो आपलंच आपलं बघतो, दुसऱ्याविषयी काही करत नाही, फारच स्वार्थी आहे. अर्थ तिथे तोच आहे, पण तो प्रपंचात स्वार्थी आहे. इथे रामदास स्वामींनी आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ म्हणजे स्वतःहून स्वतःला प्राप्त करवून घेण्यास योग्य कळ अर्थ म्हणजे प्राप्त. नाहीतरी भगवद्गीतेमध्ये श्लोक येतो 6व्या अध्यायात, उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानमव साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. पण पुष्कांना या जाणीवेत येण्याकरता बराच काळ लागतो. प्रारब्धवशात म्हणा, पूर्वसंस्कारांमुळे म्हणा, पूर्वजन्मातल्या बराच वेळ लागतो. समजलं तरी ते लवकर, ऐकलं तरी पटत नाही, पटत तरी समजत नाही, समजलं तरी आचरणात येत नाही. म्हणून परमार्थ अवघड होऊन पडतो. आणि म्हणून आपण ज्या क्रिया करतो, आपण जणू काय चांगलंच जगतोय की पाप तर नाही करत ना. पण पाप न करणं किंवा वाईट न वागणं याचा अर्थ देवप्राप्तीचा प्रयत्न असा नाही होत. तो बराच विचारच यावा लागतो. पाप पुण्याचा विचार परमार्थ शास्त्रामध्ये आहे, पण आम्ही तर काही पाप करत नाही, कोणाशी वाईट वागत नाही, आमचं छान चाललंय, खाणं पिणं झोपणं चैन करणं मौज करणं, मग काय देवाची गरज आहे? असा एक प्रश्न मनात येऊ शकतो. येतो, पुष्कळांच्या मनात येतो. माझे एक मित्र आहेत, नाव नाही सांगत, बोलू पण नाही नाव, एक लहान आहेत माझ्यापेक्षा, 3-4 वर्षापूर्वी ते मी ज्या बँकेत होतो त्या बँकेतूनच सेवानिवृत्त झाले. लहान आहेत माझ्यापेक्षा बरेच, बँक ऑफ बडोदा मधून सेवानिवृत्त झाले. मित्रच आहे माझे, पहिल्यापासून मित्र आहे. पण फारसं काही परमार्थाकडे लक्ष आधी नव्हतं, आत्ताही त्याला द्यायची गरज वाटत नाही. तेवढं वाक्य सांगतो आपल्याला. ते ज्या दिवशी सेवानिवृत्त झाले, माझे मित्रच, एकत्र खेळलेलो वगैरे आम्ही, राहिलेलो बँकांमध्ये, आणि मला भेटले त्या दिवशी सायंकाळी. म्हटलं अरे संध्याकाळी बाजारात आम्ही गेलो, तेही आले, एका दुकानात भेटले. म्हटलं का रे वा, कसं काय चाललंय, आजच रिटायर झालास ना, हॅपी रिटायर्ड लाईफ, त्याला शुभेच्छा. त्याला हे माहिती आहे की आपण ज्याच्याशी बोलतो आहे हा परमार्थात आहे. ते रामकथा भागवत कथा करतो, प्रवचनी करतो, त्याला माहित होतं. मी त्याला सहज म्हटलं काय, म्हटलं आता काय पुढे प्लॅन आहे? तो म्हणे हे बघ, पहा, ज्याला समर्थांनी जिथून वर्णन केलं आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ बिलकुल काही त्याच्याशी संबंध नाही, अशी भूमिका कशी घेतात लोक बघा. वास्तविक सेवानिवृत्ती झाली ठीक आहे, नोकरीत असेपर्यंत फारसा वेळ मिळत नाही परमार्थासाठी, बरोबर, मान्य आहे. बराच वेळ 8-10 तास आपले जातात त्या ऑफिसमध्ये, जायलाच पाहिजे, प्रामाणिकपणे ते करायलाही पाहिजे. कारण त्याच्यावर आपला प्रपंच आहे पूर्ण. आपल्याला ते मिळतं त्या ठिकाणी धन मिळतं, त्यावर आपला प्रपंच चालतो. तर मी त्याला सहज म्हणलं काय करणार पुढे? हे बघ म्हणे श्याम, आता 2 वर्ष बिलकुल मी कोणाशी बोलणार नाही आहे. खूप काम केलं रे म्हणे, 36 वर्ष नोकरी केली, प्रामाणिक होताच तो. आता पहिल्यांदा 2 वर्ष 2-3 वेळा जेवायचं, भरपूर झोपायचं, आणि रात्री झोप येणारच नाही म्हणे. मग 3-4 आवडीचे सिनेमे पाहायचे मोबाईल किंवा टीव्हीवर. बस खायचं प्यायचं झोपायचं सिनेमे पाहिजे, खायचं प्यायचं झोपायचं सिनेमे पाहिजे. 2 वर्ष मी काही करणार नाही. वा, परमार्थाचं काय, देवाचं काय, जे तुझं ध्येय आहे, ध्येयच माहित नाही हो. कधी असा प्रसंग आलाच नाही, कधी सत्संगात गेला नाही, मंदिर मठात गेला नाही, काही धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ पुस्तक वाचनात आले नाही, पूर्वसंस्कार नाही, आणि माहिती नाही की पूर्वसंस्कार पिढ्यांमध्ये घराण्यांमध्ये नाही की नाही माहिती नाही, काही संस्कार नाही परमार्थाचा. आणि त्यामुळे नुसतं आता मी झोपणार, खाणार पिणार झोपणार, आणि त्यानंतरची 2 वर्ष पूर्ण जग फिरणार. बँकेने खूप पैसा दिला म्हणे रिटायरमेंटचा, मुलं तर आपापल्या जागी नोकरीला आहेत. मी वर्ल्ड टूर करणार म्हणे, दरवर्षी एक वर्ल्ड टूर केसरी सोबत. 5-5 लाख रुपयाचं पॅकेज आम्ही दोघं नवरा बायको घेतो, वय 60-62 आता वर्ल्ड टूर. काय कुठे कुठे जातात लोक, स्वित्झर्लंड सिंगापूर कुठे कुठे, ही अम्बिशन. आणि मग देव परमार्थ मूळ ध्येय हे कुठे? हरकत पूर्ण. वामन पंडितांनी सुंदर वर्णन केलंय. आला आला प्राणी जन्मासी आला, आला आला प्राणी जन्मासी आला, वाढा झाला वाढला घोर झाला, केला केला व्यापतो सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला.
नाही देहाचा भरोसा. हे सगळं करताना 5-7 वर्षाचं प्लॅनिंग तर त्यांनी केलं. नुसतं आयुष्य आराम करायचं, खायचं प्यायचं, मजा करायची, सिनेमे पाहायचे आणि बायकोला घेऊन सगळ्या जगात फिरायचं. तर देह बोलूच नको म्हणे, आता मी खूप थकलो आहे. अरे थकलाय म्हणून तर परमार्थ करायचा. इथे ओवी आहे पुढे. परमार्थ जीवीचा विसावा, खरी विश्रांती, आराम, शांतता, निश्चलता ही परमार्थाने येते हो चित्ताला. ती उगाच वनवन फिरवणी काय होते, समर्थांनी वर्णन केलंय पुढे. बहुइंदता सौख्य होणार नाही, मनोबधात श्लोक आहे. बहुइंदता सौख्य होणार नाही, शिनावे तरी नातुडे हित काही. मनाच्या श्लोकात वर्णन आहे. पण लवकर जाग येत नाही. त्याचं कारण परमार्थ शब्द फारसा कानावर आलेला नसतोय. परमार्थाविषयी फारसं कळलेलं नसतंय. रामदास स्वामी या समासात पुढे एक ओवी येते. देह परमार्थी लाविले, देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी हे व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे श्रीराम. काय सुंदर ओवी. देह जर परमार्थाच्या मार्गाला लावलं ना, लवकरात लवकर. ध्रुव प्रल्हादांनी 5व्याच वर्षी लावलंय. कौमार आचनित प्राज्ञ धर्मान भागवतान इह. प्रल्हादाच्या तोंडी श्लोक आहे भागवत. कौमार आचरित प्राज्ञ धर्मान भागवतान इह, हा भागवतात सांगितलेला धर्म, धर्माचं आचरण म्हणजे परमार्थ. परमार्थ धर्मरूप आहे सगळा. आचरण हे कौमार आचरित, लहानपणीच त्याचा प्रारंभ व्हायला पाहिजे. हो, 4 वयात पक्के झालेले माठ लवकर वळत नाही, वेळ लागतो. स्मृती कमी झालेली असते, इंद्रियांच्या शक्ती कमी झालेल्या असतात, लक्षात राहत नाही, साधनेला बसवत नाही, पाठ कंबर दुखते, चालवत नाही, पुढे पुढे गाडी चालवता येत नाही, त्यामुळे मंदिरा मठात ऐकायला जाता येत नाही. या सगळ्या क्षमता हळूहळू क्षीण होतात. कमी वयात या सगळ्या क्षमता भरपूर प्रमाणात असतात. हे सगळं करून म्हणून रामदास स्वामींनी जी ओवी मगाशी आपण म्हणते ना, प्रपंच सुखे करावा, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे श्रीराम. पण अशी सगळी माणसं मग परमार्थ का करत नाही, त्याचंही उत्तर करत नाही म्हणजे परमार्थाच्या मार्गाचा अवलंब का नाही करीत लवकरात लवकर, याचं उत्तरही रामदास स्वामींनी पुढे दिलेलं आहे. अनंत जन्मीचे पुण्य जोडे, ह्याच समासात ओवी आहे. अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतडे अनुभवाशी शिरा. आणि हे न करताना अनंत जन्मीचे पुण्य जोडे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून या विठ्ठले कृपा केली, अभंग आहे. अनंत जन्मीचे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. खरोखरच खूप जन्मांचं पुण्य असेल ना, तर परमार्थाची आवड लागते. आवड लागून गतीला मिळते, गती लागून प्रगती होते, प्रगतीनंतर ती उद्धाराकडे जाते. आणि या सगळ्यांमध्ये जर खरोखर मनापासून तळमळ असेल तर सत्संग आपोआप लाभतो. ईश्वर अशा जीवाला, ज्याला परमार्थाची खरंच तळमळ लागलेली आहे, अशा जीवाची, साधूंची, सत्पुरुषांची आपोआप गाठ घालते. सद्गुरु आपैसा भेटे असं माऊलींच्या ज्ञानेश्वरीत. फक्त परमार्थ मार्गात जो निघाला त्यांनी काय पथ्य पाळावी याचा एका ओवीमध्ये पुढे निर्देश आहे. समाप्तीच्या समयाला तेवढा उल्लेख करतो. आणि एक गोष्ट आपल्याला बोलतो मी, या 27 ओव्यांच्या समासातून परमार्थ म्हणजे काय, तो केव्हा करावा, न केला तर काय होतं, नाहीतरी देह जाणारच आहे, नाना आघात मृत्यू पण ते संपणारच आहे. म्हणून जर परमार्थ केला तर चांगली गोष्ट घडेल, नाहीतरी देह संपणारच आहे ना. परमार्थ करा नका करू, देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी व्यर्थ गेले, नाना आघाते मृत्यूपंथे ओळी म्हणतील आपण. मरण संपणारच आहे. जातस्य ध्रुव मृत्यू, ध्रुव जन्म मृतस्य च, भगवद्गीतेत श्लोक आहे 2य अध्याय. तस्माद परिहारार्थे नत्वम शोचितुम अर्हसि. म्हणजे दिसतं ते संपणारच आहे. ते नाना आघाते मृत्यूपंथे जाईलच, पण देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले. जे परमार्थाच्या मार्गावर ठेवलं, अर्थ समजून उमजून परमार्थ जाणूनही करावा, तर कदाचित नाही नक्कीच 101% त्याची सिद्धी होईल. हो,
कारण संपूर्ण परमार्थाचा मार्ग हा सिद्धी करून देणारा मार्ग आहे. आणि त्यामुळे तो करण्याचा प्रयत्न करावा, लवकरात लवकर करावा. जसा धर्मग्रंथां शास्त्र ग्रंथांमध्ये सांगितलेला आहे तसा करण्याचा प्रयत्न करावा आणि परमात्म्याला रोज प्रार्थना करावी की मी आता परमार्थाच्या मार्गावर आहे, मला लवकरात लवकर यातलं जे अंतिम टोक आहे ते मिळावं अशी त्याच्या चरणी प्रार्थना करावी. परमात्मा किंवा सद्गुरू कधीही आपल्याला नाराज करत नाही, प्रयत्न आपण करत राहावे. त्यात सांगितल्यानुसार परमार्थ मार्गाचं आपण आचरण करीत राहावं आणि म्हणून हा परमार्थ मार्ग सिद्धीला पोचवून देणारा असल्यामुळे समर्थांनी पहिल्या ओळीत जे वर्णन केलं आहे ना, तरी समर्थामध्ये समर्थ योग हा, याला योग म्हटलं. परमार्थ शब्दालाच योग म्हटलाय. परमार्थ श्रोतेय शास्त्रही आहे आणि कलाही आहे. शास्त्र तर ते आहेच, परमार्थ शास्त्र सांगणारे सगळे ग्रंथ आहेत. उपनिषद आहे, भागवत आहे, 18 पुराण आहे, भगवद्गीता आहे, संतांचे ग्रंथ आहे, दासबोध, ज्ञानेश्वरी, परमार्थाचं मार्गदर्शनच आहे. ते सगळं प्राप्त आहे आपल्याला आणि ते प्राप्त असून आपल्याला अलभ्य झालं कारण त्याला अनेक कारण घडतात हो. मुख्य कारण त्याला अहंता असं सांगितलं. येरा जे शोधून पाहिला त्याशी अर्थ सापडला, येरा अलभ्य झाला जन्मोजन्मी श्रीराम. अशी दुसरी ओवी आहे समासातली बघा, पाहिली आपण. असा हा 27 ओव्यांचा समास परमार्थ स्तवन नावाचा. रामदास स्वामींनी त्याला वंदन केलंय. आता स्तव म्हणजे वंदन परमार्थाच्या नावालाच केलंय. आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ म्हणजे साधकाचं मूळ स्वरूप त्याला समजावून देणारा हा मार्ग आहे. त्यांनी तो गेला तर ते मिळतं असं रामदास स्वामींचं सांगणं, म्हणून त्याचं स्तवन केलेलं आहे. हेतू हा आहे की हे सगळं श्रवण करून रामदास स्वामींसारखा एक साक्षात्कारी सत्पुरुष जर परमार्थालाच स्तवन करतोय तर आमचं ते कर्तव्य आम्हाला शिकवण मिळते की मी आजपर्यंत परमार्थाच्या मार्गाला लागलो नसेन असं आपल्याला या मालिकेत बोलता येत नाही. कारण या मालिका ज्या श्रवण करणाऱ्या जे आहेत असणार आहेत ते सगळे आधीच परमार्थी आहेत. ते आहेतच परमार्थी, ते लागलेले आहेत परमार्थाच्या वाटेला, म्हणून पारमार्थिक श्रवण करण्याची इच्छा त्यांना आहे म्हणून ते श्रोते आहेत. पण असे कोणी असतील, मग अशी उदाहरण माझ्या मित्राचं दिलं ना की नुसतं 3-4 वर्ष झोपायची, पुढची ज्याची इच्छा आवड आणि तळमळ आहे, पैसाही आहे, वर टूरला जायची इच्छा आहे, अशांना जर कधी अशी उपरती झाली, हे प्रवचन ऐकून नाही म्हणत, कुठून तरी असं झालं की आता आपण परमार्थ करायला पाहिजे, पुष्कळ आपला वय होत चाललेला. आता समर्थांच्या एका स्फुट अभंगाने मी आजच्या प्रवचनाचा समारोप नाही म्हणत त्याला, कारण आजचं सूत्र याच्या नंतरच्या प्रवचनात राहणार आहे, कारण हे परमार्थ स्तवन आहे. आणि पुढचा समास या दशकातला समारोपीय समास 10वा समास नरदेह स्तवन आहे. तो तर फार महत्वाचाच आहे. तर आज सूत्र आहे परमार्थाचं स्तवन, त्याचं सूत्रवाची झालं देह परमार्थी लाविले, देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले असं सूत्रवाच्य झालं. म्हणून देह जो आहे, नरदेह जो आहे, त्याचं सार्थक कसं होणार, कशाने होणार, म्हणून पुढचा समास नरदेह स्तवन आहे. देह परमार्थी लावेले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी हे व्यर्थची गेले नाना आघात हे मृत्यूपंथे. हे पुढच्या समासाचं ही ओवी पाया आहे, बीज त्याला. पुढचा समास नरदेह स्तवनाचा, त्याचं बीज या समासात परमार्थ स्तवनामध्ये या ओवीमध्ये आहे. असं साखळी साखळीने दासबोध पुढे जात आहे. आधी सगळी स्तवन, परमार्थ स्तवन. परमार्थ कोणी करायचा त्यासाठी साधन आहे, मुख्य साधन नरदेह. पुढचा समास नरदेह स्तवनाचा आपल्याला रामदास स्वामी सांगणार आहेत. आजचं झालेले परमार्थ स्तवनाचं चिंतन यथाशक्ती यथामत सार रूपाने झालेलं चिंतन आपण रामदास स्वामींच्या चरणी समर्पण करू. आणि या ठिकाणी वाणीला सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.